उत्पत्ती 1 आणि 1. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. बायबलची सुरुवात देवापासून होते. ह्या ठिकाणी काही शब्द खूप महत्त्वाचे आहे. पहिलं म्हणजे प्रारंभी, म्हणजेच सृष्टीला एक सुरुवात आहे. मॉडर्न कॉस्मॉलॉजीमधील बिग बँग थिअरी सांगते की विश्व एका अत्यंत उष्ण आणि घन अवस्थेतून सुरू झालं आणि ते आजही विस्तारत आहे. आणि बायबलचं पहिलंच वचनही हेच दर्शवतं की सृष्टीला सुरुवात आहे, पण ती सुरुवात देवापासून झाली आहे. दुसरं म्हणजे आकाश आणि पृथ्वी. बायबलनुसार आकाश आणि पृथ्वीची अर्थात अवकाश आणि पदार्थ, स्पेस आणि मॅटर यांची वेळेसोबत सुरुवात झाली. वेळ, अवकाश आणि पदार्थ, टाइम, स्पेस अँड मॅटर हे परस्परांशी निगडित आहेत. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीनुसार वेळ आणि अवकाश हे एकत्रित वेळ, अवकाश, स्पेस, टाइम म्हणून अस्तित्वात येतात आणि पदार्थ, मॅटर त्यावर प्रभाव टाकतो. तसेच मॉडर्न कॉस्मॉलॉजीमधील बिग बँग थिअरी सांगते की विश्वाच्या प्रारंभाच्या क्षणी अवकाश आणि वेळ यांची सुरुवात झाली आणि त्याच प्रारंभीच्या अवस्थेतून पदार्थाची निर्मिती झाली. आणि बायबलनुसार वेळ, अवकाश आणि पदार्थ, टाइम, स्पेस अँड मॅटर या सर्वांची सुरुवात करणारा आणि त्यांना अस्तित्वात आणणारा एकच आहे, देव. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. तिसरं म्हणजे देव. बायबलानुसार हे सर्व देवाने निर्माण केलं. देव या सर्व सृष्टीच्या वर आहे. निसर्ग, प्राणी, मनुष्य, चंद्र, सूर्य, तारे ह्या सर्वांच्या वर. देव सृष्टीचा भाग नाही आणि सृष्टी देव नाही. देवासोबत कशाचीच तुलना होऊ शकत नाही. पण ही सर्व सृष्टी देवाच्या स्वभावाचं, सौंदर्याचं, सामर्थ्याचं आणि बुद्धीचं प्रतिबिंब आहे आणि ही संपूर्ण सृष्टी त्याच्यावर अवलंबून आहे. बायबल सांगते, रोमकारांपत्र 11 आणि 36, सर्व काही त्याच्याच पासून, त्याच्याचद्वारे, त्याच्याचसाठी आहे. कलाम कॉस्मॉलॉजिकल आर्ग्युमेंट सांगते की प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असतं, पण जर आपण सतत कारणामागचं कारण विचारत राहिलो तर ही मालिका कधीच थांबणार नाही. म्हणूनच कुठेतरी एक अशी सुरुवात असली पाहिजे जिच्या कारणाला कोणत्याही कारणाची गरज नाही. अनकॉज्ड कॉज. आणि बायबल त्या कारणाला देव म्हणतं, ज्याला कोणी निर्माण केलं नाही, जो स्वतःमध्येच अस्तित्वात आहेत, जो वेळेच्या आधी होता आणि अनंत काळापर्यंत राहील, ज्याच्यापासून प्रारंभीचा प्रारंभ झाला आणि ज्याच्यामुळे हे विश्व अस्तित्वात आलं, जो कोणत्याही पदार्थांनी बनलेला नाही तर आत्मा आहे, तो निर्माण करता, सर्वशक्तिमान, सर्वज्ञानी, सर्वव्यापी आहे आणि तोच देव बायबलच्या पहिल्या पुस्तकातील पहिल्या अध्यायातील पहिल्या वाचनात स्वतःला प्रकट करतो. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. आमेन.